नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी आली तेव्हापासून ही भरती एका वादाच्या भोवऱ्यात येथे सापडलेली आहे मित्रांनो। आणि या भरतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्यक्षात परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत 8,64,960 विद्यार्थी। आणि त्यामधून मेरिट लिस्टमध्ये किती येतील तर मेरिट लिस्टमध्ये येतील 4,466 विद्यार्थी। आणि उर्वरित राहिले किती तर 8,60,494 विद्यार्थी उर्वरित राहिले। तर बघा आता यामध्ये कसं झालं, विद्यार्थ्यांचे इथे दोन गट पडले। एक म्हणजे जे मेरिट लिस्टमध्ये आहेत ते 4,000-4,500 विद्यार्थी, आणि एक म्हणजे जे मेरिट लिस्टमध्ये नाही आहेत म्हणजे 8,60,000। आणि यामध्ये सरकारनं शासनाचा जो हे आहे बाजू आहे ते म्हणजे अशी आहे की शासनाने हात वरती करून टाकले, तुम्ही तुमचं पाहून घ्या। आता असं यामध्ये दोन भाग झाले। आता साहजिकच आहे मित्रांनो, जे यामध्ये 4,500 विद्यार्थी लागलेले आहेत, तर त्यामध्ये असं नाही की सर्वांनीच तिथे गैरप्रकार काही केला म्हणून। खूप सारे विद्यार्थी त्यामध्ये असे आहेत की ते प्रामाणिक विद्यार्थी आहेत, ते अभ्यास करून तिथे लागले। त्यांनी या अगोदर पण MPSC वगैरे जे कंबाईन आहेत ते एक्झाम तिथे काढलेले आहेत मित्रांनो। तर साहजिकच आहे त्यांचं म्हणणं असं येणार की भरती खूप दिवसानंतर आली म्हणून भरती हे कॅन्सल रद्द नाही झाली पाहिजे, म्हणून जे पण ज्यांना जे पण गैरप्रकारमध्ये सापडतील त्यांना त्यांची शिक्षा मिळाली पाहिजे। परंतु आणि ती जागा खाली होऊन जे आहे त्यानंतर जे मेरिट लिस्टमध्ये खाली विद्यार्थी आहेत ते ऑटोमॅटिक वरती येतील। परंतु असं जे आहे यांचं म्हणणं येते। परंतु जे राहिले विद्यार्थी किती 8,60,000, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जो हा गैरप्रकार झाला, या गैरप्रकारमुळे सर्व भरतीचे ते रद्द झाली पाहिजे आणि परत MPSC मार्फत घेतल्या गेली पाहिजे। परंतु मित्रांनो पहा, यामधून रस्ता आता येथे असा निघू शकतो की भरती रद्द करणे हा यामधला असा मार्ग नाही आहे मित्रांनो। कारण भरती रद्द नाही झाली पाहिजे, कारण खूप सारे विद्यार्थी येथे आस लागून आहेत, जे आहेत खूप वर्ष याची स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत मित्रांनो। तर त्यांचं पण इथे नुकसान होता कामा नये। आता राहिला काही विद्यार्थ्यांचा प्रश्न, तर बघा आता यामध्ये काही जण नॉर्मलायझेशनला धरून आहेत, तर काही जण संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करायला येथे लागून आहेत। तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थ्यांचे खूप सारे मतं यामध्ये जे आहेत आता एकत्र येत आहेत, आणि शासनाने ते हात वरती करून टाकले, तुम्ही तुमच्यात काही पण करा, भांडण करा, काही पण करा, आंदोलन करा। तर अशा प्रकारे जे शासनाची इथे भूमिका आहे। तर पहा, तर आता तुम्ही इथे बघू शकता की बघा, तलाठी भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थी असतात। आता बघा, हे भरती रद्द करणं हा याचा पर्याय नाही, नव्हता आणि नसणार पण मित्रांनो, कारण खूप विद्यार्थी जे प्रामाणिक विद्यार्थीसुद्धा यामध्ये लागलेले आहेत मित्रांनो, म्हणून भरती ते रद्द होणे हा यामागचा पर्याय नाही। आणि बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर यांचं म्हणजे असं म्हणणं आहे की बघा, फुटलेला तलाठी भरती पेपर रद्द करून 45 दिवसाच्या आत MPSC मार्फत घेण्यात यावा, यासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। तर बघा हे पण सुद्धा म्हणजे आता हे MPSC मार्फत घेण्यात यावं हे बरोबर आहे मित्रांनो, परंतु एक तुम्ही विचार करून बघा की भरती रद्द करणं म्हणजे असा यामागचा असा पर्याय नाही। परंतु आता त्यामागे बघा, ही एक विद्यार्थ्यांची बाजू आहे की संपूर्ण भरती रद्द करून जे आहे MPSC मार्फत इथे घेण्यात यावी 45 दिवसाच्या आत। आणि दुसरे विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की सामान्यीकरण जी पद्धत आहे ते रद्द करण्यात यावी। तर बघा मित्रांनो, आणि त्यामुळे जे आहे खंडपीठात सुद्धा इथे आव्हान इथे देण्यात आलेलं आहे नॉर्मलायझेशनच्या विरोधात। तर तुम्ही इथे बघू शकता की तलाठी भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जे आहे प्रश्नपत्रिकेमध्ये गोंधळामुळे चर्चेत आली, आणि त्यानंतर भरतीच्या निकालानंतर सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशनच्या नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे। तर इथे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं पण येते की ज्यांना कमी मार्क्स आहेत ते नॉर्मलायझेशनमुळे अचानक म्हणजे काही जणांचे 30 मार्क्स इथे वाढ झाली आहे नॉर्मलायझेशनमुळे। म्हणजे तुम्ही ते बघू शकता की कशा प्रकारे जे ज्यांना कमी गुण आहेत ते ऑटोमॅटिक तिथे मेरिट लिस्टमध्ये आले। आणि सामान्यीकरण ही प्रक्रिया चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी ते आव्हान दिले होते। या अगोदर पण जी परिचारिका भरती झाली होती मित्रांनो, त्यांनी ते नॉर्मलायझेशनच्या विरोधात तिथे आव्हान दिलं होतं। तर बघा तुम्ही इथे एकूण बघू शकता की नेमकी येथे स्थिती कशी आहे। तर बघा, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी हिंगोली येथे परीक्षेचे केंद्र नव्हते, तर नांदेडला परीक्षाच झाली नाही। आणि छत्रपती संभाजीनगरच्या 154 जागांसाठी 16,000 उमेदवारांनी परीक्षा दिली, व जालना येथील 122 जागांसाठी 17,886 उमेदवारांनी, व परभणी येथे 95 जागांसाठी 21,433 उमेदवारांनी परीक्षा दिली होती। आणि बीड येथे 190 जागांसाठी जे आहे 48,000 उमेदवारांनी, तर लातूर येथील 59 जागांसाठी 8,037 उमेदवारांनी इथे परीक्षेला इथे बसले होते। अशा प्रकारे जे एकूण हे आहे, तर मित्रांनो यामध्ये जे आहे आता सर्वच विद्यार्थी लागतील असं नाही, किती पण 8 लाख 10 लाख किती पण विद्यार्थ्यांनी इथे परीक्षा द्या, यामध्ये लागतील तर 4,500 विद्यार्थी। आणि बघा तुम्ही आणखी येते हे सामान्यीकरण जे आहे यावरती बघा, राज्यात
ही परीक्षा जी आहे 8 ऑक्टोबर रोजी झाली आपली तलाठी भरतीची आणि त्या छाननीनंतर 4466 बघा जागांसाठी 10 लाख हे एवढे असे फॉर्म आले आणि 8 लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केला. आणि त्यानंतर बघा इथे याचिकाकर्ता जे आहेत वकील ज्यांनी खंडपीठामध्ये इथे आव्हान दिलं त्यांचं बघा येथे मत त्यांनी मांडलेलं आहे. तर मुळात गुणवत्तेनुसार यादी जाहीर करण्याऐवजी सामान्यीकरण करणे ही विद्यार्थ्यावर अन्याय करणारी आहे व संस्था कट ऑफ ठरवू शकते मात्र सामान्यीकरण करू शकत नाही, अशा प्रकारे त्यांचं म्हणणे आहे. आणि हे जे आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही इथे बघू शकता की राज्यातील विविध संवर्गातील परीक्षा TCS या संस्थेमार्फत घेतली जात आहे. आणि यापूर्वी जे ऑगस्ट 2023 वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत परिचारिका पदासाठी घेतलेल्या परीक्षेचे मूळ गुणवत्तेनुसार यादी जाहीर न करता विद्यार्थ्यांना सामान्यीकरणाच्या नावाखाली 30 ते 35 अधिकचे गुण येथे दिले गेले. आणि त्यामुळे जे कमी गुण असलेले विद्यार्थी हे अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे तेथे निघून गेले. आणि या विरोधात विद्यार्थ्यांनी जे आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली व या याचिकेवर सध्या सुनावणी इथे सुरू आहे. आणि त्यानंतर त्या याचिकाकर्त्यांचे जे वकील आहेत त्यांचे म्हणणे तुम्ही इथे बघू शकता. तर बघा अशा प्रकारे एकूण सामान्यकरणाचा सुद्धा इथे प्रश्न आहे मित्रांनो या भरतीमध्ये. तर बघा या सर्वावरून एक नेमकं असं लक्षात येते मित्रांनो की भरती रद्द करणं हा यामागचा पर्याय नाही. यामध्ये जे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं पण नुकसान आहे आणि ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचं पण इथे नुकसान आहे मित्रांनो. तर व्हिडिओ थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.